तुम्हाला जर शोल्डरला ओव्हरऑल 3D लुक द्यायचा असेल ना, तर सगळ्यात जास्त मेन काम आहे रेअर डेल्टचं. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. आज आहे डेली जिम ब्लॉगचा डे 12. आज आपण ट्रेन करणार आहे शोल्डर आणि ॲप्स. शोल्डरच्या दिवशी ना वेगळीच मज्जा येते. वेगळीच एनर्जी असते. वॉर्मअप आणि स्किपिंग करून लगेच शोल्डर वर्कआउटला करू सुरुवात. तर पहिला आयटम घेऊ आपण शोल्डर ओव्हरहेड प्रेस. याच्यामध्ये मी काय करतो माहिती आहे का, पूर्ण 90 डिग्रीवर बेंच नाही ठेवत. थोडासा मागं घेतो आणि मग प्रेस परफॉर्म करतो. तर असे याचे 3 सेट मारून घेतले आणि शेवटी 17.5चा डंबेल दिसला मला. म्हणलं चला घेऊ मारून. तर कसे तरी 8 रेपिटेशन घेतले मारून आणि नेक्स्ट वर्कआउट घेतला आपण साईड रेजेस. तर साईड रेजेसचा विषय कसा आहे माहिती आहे का मित्रांनो, जर तुम्ही जास्त वजन घेतलं तर बॉडी स्विंग होते. त्यामुळेच मी 5 केजीचा डंबेल घेतला आणि फॉर्म व्यवस्थित मेंटेन करून 3 सेट मारून घेतले. नेक्स्ट वर्कआउट घेतला आहे मी चेस्ट सपोर्टेड रिअर डेल्ट फ्लाय. तुम्हाला जर शोल्डरला ओव्हरऑल 3D लुक द्यायचा असेल ना, तर सगळ्यात जास्त मेन काम आहे रिअर डेल्टचं. त्यामुळं रिअर डेल्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर याचे 3 सेट मारून परत रिअर डेल्ट फ्लाय मशीनवर 3 सेट मारून घेतले. त्यानंतर ट्रॅपसाठी श्रग्सचे 3 सेट केले. डायरेक्ट 25चा डंबल उडवला बाई मी तर आज. त्यानंतर फेस पुलचे 3 सेट घेतले. फेस पुलचा काय विषय माहिती आहे का, कोणी बॅक वर्कआउटमध्ये इन्क्लूड करतं आणि कोणी शोल्डरमध्ये करतं. तर तसंच मी शोल्डरमध्ये इन्क्लूड करतो. आणि शेवटी ॲपसाठी लेग रेजेसचे 2 सेट, इन्क्लाइन क्रंचेसचे 2 सेट आणि थोडा प्लॅंक होल्ड करून आजचा वर्कआउट करू कंप्लीट. परत भेटूया. धन्यवाद.